सागर व्हाइट का सिलसिला जारी है इस मैच में भी। सेमीफाइनल में 14 बॉल का ओवर किया था सागर ने। इस बार कमबैक करते हुए पहली गेंद वाइड फेंकने के बाद दूसरी गेंद सही लाइन और लेंथ के साथ फेंकते हुए पहले रन का इजाफा होता हुआ अपने और अपने टीम का खाता खोला शिव कुमार। नितेश पटेल यांना मी विनंती करतो की त्यांनी प्लीज दोन शब्द या स्पर्धेबद्दल आणि तुमच्या संघाच्या प्रदर्शनाबद्दल प्लीज बोलावं, कारण अल्टी पल्टी का प्रयास, कोई रन का इजाफा नहीं, डॉट बॉल। पुढच्या वर्षीच आपल्याला या क्षणाची वाट पाहायची आहे, काय वाटतंय तुम्हाला? आमचा अयोध्या वॉरियर संघ खरंच चांगला होता। बॅट्समन होते, ऑलराऊंडर होते, पण थोडं स्ट्रॅटर्जी आणि ह्याच्यामध्ये थोडंसं हे झालं आणि त्यामुळं आम्ही निश्चितच अयोध्या वॉरियर संघाकडे पाहिले असता स्टार खेळाडूंचा भरणा होता या टीम मध्ये, परंतु एक्झिक्युशन मध्ये थोडीशी चूक झाल्यामुळे हा संघ थोडासा मागे पडला या टुर्नामेंट मध्ये। आणि यंदाचे यूथ अमोल पाटील यांचं थोडं मत जाणून घेऊया। कोस्टल फायटर्स संघाला मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी दर्शवलेलं आहे। अमोल, काय बोलशील या टुर्नामेंटबद्दल आणि वैयक्तिक तुझ्या परफॉर्मन्सबद्दल? पुढच्या वर्षी तितक्याच जोमाने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत या ट्रॉफीसाठी, आणि या वर्षीचा परफॉर्मन्स तुमच्या संघाबद्दल आणि काय बोल, दोन शब्द? प्लीज अमोल. So first wicket down for the friend circle in the form of Shafiq. The new batsman is in, hero of the last match, Mr. Durgadas. चांगला असा कमबॅक करताना सागर एक विकेट चटकावली आपल्या संघासाठी। सागर यांचे चाहते खूप दूरवरून आलेले आहेत आणि त्यांनी नक्कीच नाराज केलेलं नाही, आणि हा चेंडू पता पुन्हा एकदा त्यांनी नाराज केलेला आहे आपल्या चाहत्यांना। खूपच खराब गोलंदाजीचं प्रदर्शन इथं पाहायला मिळतंय। मागच्या सामन्यामध्ये त्यांनी अडीच चेंडूंची ओव्हर टाकली होती, आणि आता मला वाटतं तेच पुनरावृत्ती करणार आहे ते, असं वाटतंय। त्यांच्या चाहत्यांच्या इथं कमी नाही आहे, परंतु चाहत्यांना खूप नाराज करताना सागर मुळीक, आणि हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं दुसरा एक फटका, आणि काय झेल टिपला इथं स्वप्नीलनं, सुंदर असा झेल, बघावाने बघतच जर राहावा असा झेल टिपला इथं स्वप्नीलनं, आणि सागर यांचं कमबॅक झालंय। 2 बॅक टू बॅक फटके फ्रेंड सर्कल संघाला। आता हॅट्रिकला चान्स आहे ना, हॅट्रिकला चान्स आहे ना, आणि इथं पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे सागर यांना, त्यांचं हॅट्रिक, परंतु ओव्हर संपवलेली आहे त्यांनी, चांगला एंड केलेला आहे। सागर यांना पुढच्या वर्षी हॅट्रिक घेण्याची सुवर्ण संधी आलेली आहे। पुढच्या वर्षीचा पहिला चेंडू त्यांचा हॅट्रिक चेंडू असेल। इस बार अच्छा स्टेट ड्राइव ऑन ड्राइव किया है, आणि सुंदर स्वप्नील खूपच चतुराई दाखवत आहे क्षेत्ररक्षकामध्ये, काय ती चपळता, आणि चपळाईमध्ये एक सुंदर असा झेल टिपलाय त्यांनी। या मला वाटतंय कॅच ऑफ द टुर्नामेंट होईल असं वाटतंय, हा जो झेल टिपलाय त्यांनी, काय होतंय, अजून बरेच चांगले झेल टिपलेले आहेत या स्पर्धेमध्ये। आणि पुन्हा तुषार कोटाळे स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती, प्रदीप, सुंदर असा पुलटा चेंडू गेलाय राजेशाच्या हातामध्ये, आणि झेल चिपलाय। बॅक टू बॅक विकेट्स फ्रेंड सर्कल। पाठीमागच्या सामन्यामध्ये रुद्रा द फायटर संघाने जे केलंय आता तेच करतायत मला वाटतंय फ्रेंड सर्कल संघ, आणि कॅरी ऑन कृष्णा।
New batter from the friend circle, wearing 18 number jersey, fan of Virat Kohli, Mr. Swapnil, coming into the second down position. Their team is in little bit difficulties after that 2 wickets down. 6 is the total of the friend circle. What a ball! Oh my God! This is a clever bowling from the Tushar. Slower ball and Swapnil departs on the golden duck. हॅलो नए बल्लेबाज फ्रेंड सर्कल की ओर से परेश नाईक, टीम ओनर, स्वतः मालक, 19 नंबरची जर्सी परिधान करून मैदानामध्ये प्रवेश करताना खूपच खराब असं फलंदाजीचं प्रदर्शन त्यांच्या बॅटर्स करून होताना या फायनलच्या महामुकाबल्यामध्ये तुषार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील परेशसाठी. ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला फटका, रनआउटचा चान्स होता परंतु निश्चितच चपळाई दाखवताना विकेटच्या मध्ये शिवा. स्ट्राइक मध्ये चेंज होताना 7 धावा धावफलकावर आणि आतापर्यंत महेश पाटील आपली थोडीशी कला इथं दाखवणार आहेत. कंतारामधील थोडासा आवाज आपल्या प्रेक्षकांना थोडासा सुनवायचा है. महेश पाटिल इस बार आड़े बल्ले के साथ खेला हुआ शॉट, सेफ हैंडेड स्वप्निल देसाई यहाँ पर कैच ड्रॉप करते हुए इसी बीच 2 रन का दौड़ लगाई और 2 रन आसानी से पूरे कर दिए. एक चांस देते हुए शिव कुमार जैसे बल्लेबाज को फाइनल में अगर आप चांस देंगे तो निश्चित तौर पर उसका खामियाजा आपको भुगतना पड़ेगा. दूसरी ओवर प्रगति पर तुषार कोटावड़े, कैप्टन ऑफ हिज साइड. यहाँ पर हल्के हाथों से खेला हुआ शॉट मिड ऑन क्षेत्र में 1 रन दौड़कर पूरा किया. शिव कुमार अच्छी बैटिंग का परफॉर्मेंस दिखा रहे. इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 2 ओवर के समाप्ति के बाद 10 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 10 रन after completion of 2 overs. New bowler from the team Shivansh 11 wearing 25 number jersey Suraj. शिवांश 11 संघाचे संघ मालक सुनील जाधव ते चांगले त्यांनी या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहिलेली आहे. गेली 6 वर्ष ते या क्षणाची वाट पाहतायत आणि त्यांच्या गोलंदाजी पाहता त्यांना आपलं स्वप्न समोर साकार होताना दिसतंय. सुनील जाधव आपल्या मैंने कहा था शिव कुमार जैसे बल्लेबाज को अगर आप चांस देंगे फाइनल जैसे मुकाबला में तो निश्चित तौर पर उसका खामियाजा भुगतना पड़ेगा. शॉट ऑन पुल आया था, आगे आकर खेला है, चांस था वहां पर. लक्ष्मण को 45 नंबर जर्सी पहने हुए शॉट मिड विकेट क्षेत्र में मौजूद थे. यहाँ पर तो आउट रे, परेश आउट रे, क्रॉस नहीं झालं. परेश की जगह लेने के लिए नए बल्लेबाज कृष्णा अंडोचे, मैन फ्रॉम देवरवाड़ी. हार्दिक पांड्या के फैन है भाई, अच्छी फील्डिंग के लिए जाने जाते हैं. सॉरी, कृष्णा आनंदाचे, प्रोनाउंस मिस्टेक. हार्दिक पांड्या जैसी पर्सनालिटी और उनके फैन है 5 नंबर की जर्सी पहने हुए. एनक्यूब में हम साथ खेलते थे. पूर्ण एनक्यूब त्यांचे फॅन आहेत. कृष्णा अंडूचे त्यांच्या बोलण्याच्या कौशल्यातून खूप नावाजलेले आहेत. आणि हा लेग साईडच्या दिशेने चेंडू काय होतंय.
आणि आज धावबाद झालाय सेल्फ आपल्या संघासाठी कृष्णा. सॅक्रिफाईस करताना कृष्णा अंदाचे आनंदाचे त्याने आपला त्याग केलेला आहे विकेटचा आपल्या संघासाठी आणि फलंदाजी स्ट्राईकवरती नेऊन ठेवलेला आहे शिवकुमार पट्टू. त्यांच्या फलंदाजीतून एक मोठा फटका पाहायला मिळाला होता आणि शेवटचे 3 चेंडू शेष काय करतात बघूया. शिवकुमार सूरज ऑन द मार्क आणि हा वाईडचे ऑफसाईडच्या दिशेनं अतिरिक्त चेंडू वाढती धावसंख्या होते ती 18 रन्स. पाहूया पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्कवरती सामना करतायत शिवकुमार काय करतायत पाहूया. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेले आहेत आणि हा विकेट किपरची अपील पाहूया काय निर्णय तो पंचांकडून फेटाळून लावलेला आहे हा निर्णय. आणि चांगले असे पंच आणखी 2 चेंडू शेष या इनिंग्स मधील सुंदर असा रोमांचक सामना पाहायला मिळतोय फायनलचा सामना. पाहूया काय सूरज कृष्णा कंटिन्यू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया शिवकुमार आणि चांगला असा फटका शिवकुमार यांच्या बॅट मधून. निश्चितच 6 धावा मिळतील. शिवकुमार यांना जीवदान देणं किती महागात पडू शकतं याचं उदाहरण तुमच्या समोर आहे. चांगला असा एफर्ट सागर यांचा परंतु 6 धावा अडवू शकलेले नाही. थोडंसं दुखापतीमुळे ग्रस्त आहे तरी पण त्यांनी चांगला असा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या एफर्ट्सला दाद आलेली आहे सागर मोळीक यांच्या. आणि आणखी एक फटका मोठा मारण्याचा प्रयत्न परंतु कट इन बोल्ड आऊट झालेले आहेत शिवकुमार. आणि संघाला जिंकण्यासाठी शिवांश इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडूत 25 धावांची गरज आहे. आणि तेच पुन्हा आव्हान जे रुद्रा फायटर संघाला दिले होतं. मला वाटतं 25 हा आकडा लकी आहे. आणि पाहूया आता काय करतायत. तीच डिफेन्सिव्ह खेळी करावी लागेल गोलंदाजी करावी लागेल फ्रेंड्स सर्कल संघाला. आणि तितकेच मातब्बर फलंदाज सुद्धा आहेत शिवांश इलेव्हनकडे. वैभव पाटील बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच सुंदर अशी फलंदाजी करतोय आणि चांगली मोलाची साथ देत आहेत त्यांना तुषार, सुनील, लक्ष्मण, राजेश. पंचांना विनंती असेल की लवकरात लवकर हा सामन्याचा वेग वाढवायचा आहे कारण अजून एक सामना शिल्लक आहे. 3ऱ्या क्रमांकासाठी सामना शिल्लक आहे. ॲटलिस्ट 2 ओव्हरचा तरी सामना होईल आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होईल अशी अपेक्षा करतो आणि या सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. So the big final in the action, second inning will be start in few seconds. 18 ball and 25 run required. Shivkumar Pottu, the great cricket mind. You have the striker bowler from the friend circle, Mr. Shafiq, and the opener from the. आणखी एक समालोचनाचा एक गोड आवाज आपल्या इथं बसलेला आहे काशीनाथ आणि त्यांचं पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. काशीनाथ काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि तुमच्या वैयक्तिक परफॉर्मन्स आणि संघाच्या परफॉर्मन्सबद्दल? माझ्यासाठी हा पहिलाच सीझन आहे. तरी प्रत्येक क्रिकेट प्रेमीसाठी असा प्लॅटफॉर्म मिळणं म्हणजे भाग्यच म्हणावं लागेल. कारण हा जो प्लॅटफॉर्म प्राप्त करून दिला या कमिटीने तो सगळ्यांसाठी
खूप मानाचा आहे, कारण क्रिकेट हा एखाद्या प्लेयरसाठी एक सोहळा असतो. तसा हा सोहळा प्रत्येक वर्षी आम्हाला भेटावा अशी मी कमिटीकडे मागणी करतो. आणि परफॉर्मन्सबद्दल बोलावं लागेल तर परफॉर्मन्स ॲव्हरेज होता माझा ॲक्च्युली. तरी मला कमिटीने संधी दिली खेळायसाठी, त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद काशीनाथ. चांगलं असं मत व्यक्त केले या स्पर्धेदरम्यान एक उत्कृष्ट खेळाडू, बॉलिंग बॅटिंग ऑलराऊंडर मिस्टर काशीराम पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभाग केलेला होता आणि चांगलं असं मत व्यक्त केलेलं आहे. दरम्यान हा फायनलचा सामना रंगलाय टीम शिवांश सिल्वेन्स वर्सेस फ्रेंड सर्कल या दोन्ही संघामध्ये. चेस इज ऑन आणि फटका अंडो. ओ माय गॉड, दॅट वाज गोल्डन चान्स. क्या छैयामयी बैच, ये देखना वैभव जैसे एक खतरनाक प्लेयर का कॅच आणि सोडना. वैभवचा झेल सोडून मला वाटतं हा सामना गमावला आहे का असं संभ्रम निर्माण झालेला आहे. कृष्णाकडे सगळ्यांची नजर, पाहूया काय होतंय. आणि सुंदर असा चेंडू टोलवलेला आहे. एक धावेसाठी एक धाव काढण्यात यशस्वी सुनील. आणि काय करतात बघूया वैभव. एक जीवदान त्यांना मिळालेलं आहे या शेवटच्या सामन्यामध्ये. फायनल जे सुनील जाधव यांचं गेल्या 6 वर्ष स्वप्न होतं ते आता साकारताना दिसतायत सुनील. आणि हा लेग साईडच्या दिशेनं अतिरिक्त मला वाटतंय लेग बाईच्या रूपात बीट झालेले आहेत. वैभव, पाहूया काय होतंय. थोडासा अंधार, बॅट्समनला चेंडू मला वाटतं दिसत नाही आहे, तरी पण आपलं एफर्ट्स, आपलं कौशल्य दाखवताना वैभव पुन्हा एकदा शपिक गोलंदाजी मार्कवरती. पहिलं शतक चालू आहे आणि काय चेंडू खेळून काढलाय. समजदारीवाली फलंदाजी म्हणावी लागेल वैभवकडून. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 6 रन. लगभग पिछला जो सेमीफाइनल का मुकाबला था उसी पर चलती हुई फाइनल का मुकाबला 12 गेंदों में 19 रनों की आवश्यकता उस मैच में भी थी, इस मैच में भी है. क्या शिव कुमार पुट्टू सर कोई जादू चलाएंगे? मैजिशियन ऑफ द क्रिकेट दुर्गादास, वही बॉलर जो पिछले मैच का हीरो था. कृष्णा भाई, आप निराश ना हो, क्रिकेट में बहुत सारे ऐसे बड़े बड़े मैचेस में छोटे छोटे हादसे घटते रहते. डीडी दुर्गादास wearing 20 number jersey on the bowling mark, right arm over the wicket to Vaibhav. Best versus best. What a good ball. No run considered, direct into the hand of keeper Shafiq. One of the quote coming from the spectator Pandu Bogulkar, best versus best is equal to very best. There is a chance and Durgadas. आणि काय खुशी आहे कृष्णा याच्या चेहऱ्यावरती. त्याने जो झेल सोडला होता, काय मॅच सोडली होती, थोडीशी खुशी दिसते कृष्णा याच्या चेहऱ्यावरती. आणि वैभव याची जागा सांभाळण्यासाठी या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती वैभव आपलं काही प्रदर्शन करू शकला नाही, परंतु वैयक्तिक त्यांच्या वैभव पाटील प्लीज माईकशी संपर्क साधायचा आहे. आणि वैभवची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज, डावखुरे फलंदाज, कॅप्टन ऑफ हिज साइड तुषार कोठावळे, वन ऑफ द क्रुशियल प्लेयर ऑफ दिस मॅच. 10 चेंडू आणि 18 धावा, 10 चेंडू आणि 18 धावा असं काहीच समीकरण. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल होताना लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानावर दुर्गादासचा सामना करतील. तुषार कोठावळे यांच्याकडे क्षमता आहे मोठे शॉट खेळण्याची आणि या फायनलच्या माध्यमातून निश्चितच आपल्या चांगल्या अशा बॅटिंगचं प्रदर्शन करतील आणि त्यांच्या संघ मालकाकडून त्यांच्या अपेक्षा असतील हा सामना जिंकून देण्यासाठी. 10 चेंडू 18 धावांची गरज. दुर्गादास इज ऑन स्ट्राईक.
यावेळेस मोठा फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चेंडू फिल्डर चांगली अशी फिल्डिंग तानाजी द्वारा. सुंदर असं क्षेत्ररक्षणाचं इथं प्रदर्शन पाहायला मिळालं आहे तानाजीकडून. काय रनर कव्हर अप केलंय आणि चांगला असं 2 धावा रोखण्यात यशस्वी झाल्यात आपल्या संघासाठी. वारंवार क्षेत्ररक्षक सुद्धा साथ देत आहेत दुर्गादास यांना. मला वाटतं निश्चित त्यांच्या नशिबात ही ट्रॉफी लिहिलेली आहे. पुन्हा एकदा तुषार ऑफसाईडच्या दिशेनं मारणा करण्याचा प्रयत्न, बीड झालेले आहेत. काय गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि अकूट टप्प्याचा चेंडू काही समजला नाही. तुषार याला बॅकफुटवरती ऑफसाईडला पंच करण्याचा प्रयत्न परंतु फसलेला आहे. आणि पुन्हा एकदा समीकरणात बदल. 8 चेंडूत 16 धावांची गरज. दुर्गादास ऑन द मार्क. पाहूया काय करतायत. ट्रॅव्हल होत नाही दुर्गादास. आणि हा पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू, थोडस फंबल तिकडं क्षेत्ररक्षकाकडून. आणि किती धावा भेटतायत पाहूया. 1 काढण्यात यशस्वी, 2 काढण्यात यशस्वी आणि 3ऱ्या धावासाठी प्रयत्न परंतु. आणि सुंदर अशी डाय मारून स्वतःला जीवदान दिलेलं आहे तुषार कोटावळे यांनी. त्यांच्या एफर्ट्सला मानावं लागेल. संघासाठी काय योगदान देत आहेत ते. 7 चेंडू आणि 14 धावा. आणखी एक चेंडू शेष या शतकातील. 7 चेंडू आणि 14 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज आहे. पाहूया काय करतायत तुषार. 2 रन काढण्यात यशस्वी. 3ऱ्या धावेसाठीचा प्रयत्न परंतु नाकारलेलं होतं सुनील यांनी. आणि एक मोठा डाईव्ह टाकावा लागला तुषार कोटावळेला आणि स्वतःसाठी वाचवलेला आहे. टीमसाठी एफर्ट्स दिलेत. कोस्टल फायटर्स आणि रुद्रा द फायटर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ऑफसाईडच्या दिशेने वाईटची अपील करताना परंतु एक चांगला असा बॉल अँगलने ट्रॅव्हल करताना. 6 चेंडू आणि 14 धावा. 6 चेंडू आणि 14 धावा. काय गोलंदाजी केली भाई. रोमांचक असा फायनलचा सामना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 14 धावा. सकाळच्या सामन्यामध्ये असं वाटत होतं की 6 चेंडू आणि 14 धावा हा काय मोठा. चांगली अशी गोलंदाजी केली तानाजी. बेस्ट द्यावं लागेल तानाजीला. मायक्रोलॅब मधून बिलॉंग्स करतात. खास मडगावहून या स्पर्धेसाठी खेळायला आलेत. आणि पाहूया काय करतायत. पाठीमागच्या याच्यामध्ये चांगली गोलंदाजी केली. आणि आता पुन्हा एकदा सुनील यांचं स्वप्न त्यांच्या समोर. आणि सुनील यांचा उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फसलेला आहे. आणि 1 धाव काढण्याचा शिशू दुसऱ्यासाठी. चेंडूच्या मागे दुर्गादास काय रनअप केलाय. आणि 2 धावा रोखण्यात पण अयशस्वी ठरलेले आहेत. आणि 2 धावसंख्या काढण्यात यशस्वी झालेले आहेत ते शिवांश इलेव्हन संघाचे कर्णधार. आणि याच्यानंतरचा जो सामना होणार आहे रुद्रा द फायटर्स वर्सेस कोस्टल फायटर्स या दोन्ही संघाचे कर्णधार इथं आलेले आहेत. समालोचक कृष्णा गौडे यांना मी विनंती करेन की या संघाचं, या दोन्ही संघांचं नाणेफेक जिंकून घ्यायचं आहे. सक्के भाऊ पक्के वैरी होण्याच्या मार्गावरती किरण आणि दत्तू 2 जीवा भावाचे मित्र आता एकमेकांसमोर उभा टाकलेले आहेत. सुनील उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेले आहेत. काहीच समजलेलं नाही त्यांना. आणि हा झेलबाद झालेले आहेत. कट बोल्ड आउट. सुनील यांची जागा सांभाळण्यासाठी आता स्वप्नील. जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडूत 12 धावांची गरज आहे. 2 उत्तुंग फटके आणि मॅच फिनिश. नाणेफेक झालेला आहे आणि कोस्टल फायटर संघाने नाणेफेक जिंकले. आणि किरण यांनी आपलं मत दर्शवलेलं आहे. प्रथम फलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि हा सामन्यामध्ये रोमांच भरलाय. 2 उत्तुंग फटके आणि सामना शिवांश इलेव्हनच्या खिशामध्ये. पाहूया काय करतायत तानाजी. चांगली गोलंदाजी करतायत. बघू 4 चेंडू आणि 12 धावा. स्वप्नील ऑन द मार्क. आणि हा काय चेंडू टाकलाय. क्लीन बोल्ड. चांगले असा गोलंदाजीचं प्रदर्शन इथं. आणि 25 हा आकडा मला वाटतंय फ्रेंड सर्कल संघाला लकी आहे. कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 25 त्यांनी डिफेन्स केलं होतं. आणि यामध्ये सुद्धा त्यांनी फायनलच्या सामन्यामध्ये 25 धावांचं आव्हान 18 चेंडूत दिलं होतं. आणि ते डिफेन्स
मॅचच्या प्रगतीपथावर फ्रेंड सर्कल संघ 3 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. काय ते समीकरण बदलू शकेल? तुकाराम पाटील. आणि तुकाराम पाटील काय करतायत बघूया. 3 चेंडू 12 धावांचं आव्हान. बघूया काय करतायत. एक तगडा फलंदाज आणि हा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फसलेला. एक धाव काढण्यात यशस्वी, दुसऱ्यासाठी गेलेले नाहीत. आणि आता तुषार कोटावळे स्वतः कर्णधार ऑन द मार्क. 2 चेंडू आणि 11 धावा आणि एक फक्त चेंडू व्यवस्थित टाकायचा आहे आपल्याला. आणि इंजर्ड खेळाडू सागर मोळीक. दोन चेंडू आणि 11 धावा. काय मॅजिक करू शकतात का कोटावळे? 2 उत्तुंग फटके मारण्याची क्षमता तर त्यांच्यामध्ये आहे, पण काय ही किमया करू शकतात ते? तानाजीच्या गोलंदाजीवरून अशक्य वाटतंय, पण अशक्य असं काहीच नाही. आणि आता हे अशक्य होईल असं वाटतंय. 1 चेंडू आणि 11 धावाचं समीकरण. आणि आता फक्त शेवटचा चेंडू आणि आमच्यासाठी ठरेल या महापर्वाचा विजेता. क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 6 वाईड. रोहन का खरा खूपच उत्सुक आहेत. आपल्या संघासाठी जो काय उत्साह दाखवतायत रोहन यांचा खूप चांगला आहे. आणि 11 मध्ये त्यांचा समावेश नसून सुद्धा त्यांना जे संघाला प्रोत्साहन आहे त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक. आणि हा आणखी पुन्हा एकदा अतिरिक्त वाईड. चेंडू वाईड. 9 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 9 धावा. काय हे सागरची पुनरावृत्ती आहे तानाजीकडून? काय अजून तो 2-3 चेंडू करेल आणि काहीतरी किमया होईल असं वाटतंय का? कारण क्रिकेट आहे तर काही होऊ शकतं. आणि पुन्हा एकदा वाईड. आणि आता समीकरणात बदल. 1 चेंडू 8 धावा. आणि सागर यांची पुनरावृत्ती करताना बघूया काय हा चेंडू नो टाकू शकतोय, काय हा चेंडू वाईड जाऊ शकतोय. आणि एक शेवटच्या तेवढे षटकार. आणि हा उत्तुंग असा फटका, परंतु आणि हा पर्व 6चे महाविजेते ठरलेले आहेत ते फ्रेंड सर्कल्स शिवकुमार पुट्टू यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट असं केलंय. आणि रुद्रद फायटर संघानं थोडंसं नाराज केलेलं आहे आपल्या चाहत्यांना. सो आणि कोस्टल फायटर्स आणि रुद्रद फायटर्स या संघांमध्ये 1 ओव्हरचा सामना खेळवला जाईल. तर याच्यानंतर अनेक सामना 1 ओव्हरचा 3ऱ्या प्लेस साठी खेळवण्यात येणार आहे. रुद्राद फायटर्स वर्सेस सुपर ओव्हरचा थरार. आता तिसऱ्या सुपर ओव्हरचा क्रमांकासाठी थरार. रुद्राद फायटर्स वर्सेस कोस्टल फायटर्स या दोन्ही संघामध्ये 1 ओव्हरचा सुपर ओव्हरचा मुकाबला. सागर यांनी आपले खूप एफर्ट्स दिलेले आहेत. मला वाटतंय संध्याकाळी